सरपंच बाळासाहेब डाळे आणि हरिभाऊ येळवी तुमची पाहुणी माझं मत आहे त्याला सांगायचं काय खर्च आहे भानगडीत व्यासपीठावर असलेले सर्व जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय दादासाहेब पंचायत समिती गण वरच्या गणांच्या उमेदवार आदरणीय बाळासाहेब इंदर जमलेल्या माझ्या माताभगिनी जमलेल्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या तरुण सहकारी मित्र आज एका वेगळ्या निवडणुकीसाठी आपण एकत्र आलो ही निवडणूक वेगळ्या कारणासाठी याचे विषय वेगळे याचे आशय वेगळे परंतु ज्याच्या जीवनात कर्तृत्व करताना ते लोक मात्र भ्रष्टाचार या निवडणुकीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि मंत्रालयावर शिवरायांचा भगवा घेतला की भारत मातेचा तिरंगी केला आणि ज्यावेळी पहिले मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी शपथ घेतली त्यावेळी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी विचार केला की फक्त आमदार आणि खासदार या तरुण पदावर जनतेचे प्रश्न सुटणार नाही खेड्यापाड्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न दीन दलितांचा प्रश्न आहे या ठिकाणी अल्पधोरण भारतीयांचा प्रश्न आहे नगल्या आलेल्यांचा प्रश्न त्यासाठी दैनंदिन लोकप्रतिनिधी असावा यासाठी त्या पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदा तयार देशाच्या पहिल्या महाराष्ट्रात तयार झाले महाराष्ट्राचा कारभार बघून हळूहळू कर्नाटकनं सुरू केलं पुन्हा गुजरातनं या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत ते छोटी छोटी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी कामं करते शासनाच्या तिजोरीतून ज्या लाभधारकांसाठी जे काही साहित्य पाठवलेलं आहे कुणाला पाठीवरचा पंप पाठवला कुठल्या तर माझ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनी माझ्या मुलीसाठी त्या ठिकाणी सायकल पाठवलेले कुणाला शेतीचा अवजार पाठवले कुणाला तर त्या ठिकाणी एखादा ट्रॅक्टर द्यायचा सगळ्याची व्यवस्था एका बाजूला करणं आणि सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवन लोकांचं या पंचायत समितीला निवडून गेल्या 50 वर्षाचा पंचायत समितीचा कारभार तुम्ही आम्ही पाहिलेला टीका कोणावर करायची नाही पण तोंड बघून घरकुलं द्यायची तोंड बघून त्या ठिकाणी अवजारं द्यायची तोंड बघून त्यांना लाभ द्यायचा कार्यकर्ता जो खरा आपला त्याला पोराला सायकल द्यायची बघत आलो आपण ज्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे पाठवलं तर ती माणसं गोरगरीब बाजूला
काही आपण या व्यवस्थेला करू शकलो नाही. ही व्यवस्था जी आहे भ्रष्टाचाराची ती व्यवस्था उद्ध्वस्त करून पुन्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी शिवसेना पार्टी, जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीचा झेंडा त्या पंचायत समितीवर जिल्हा परिषद फडकवण्यासाठी उद्याचं मैदान मित्रांनो आज सांगोला नगरपालिकेची निवडणूक झाली. नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी मला बाजूला काढले, सगळे एका बाजूला झाली. 30 वर्षाचं जीवा भावाची गोष्ट असते. जयकुमार गोरे साहेबांच्यात माझ्यात कारण नसताना कुठला मतभेद तयार केला. तुम्ही फक्त साहेब आम्ही सांगतो तेवढा आहे का बापू तुमच्या आपल्या मागं पळत येतोय 5-6 सीटा मागतो म्हणून सांगितलं. ते दुर्दैवाने त्या ठिकाणी गडी चुकला नाही. ज्या आम्ही त्यांना लढवली की स्वाभिमानाने जीवन निर्णय घेतला. मी या ठिकाणी 31 शिवसेनामध्ये निवडणूक लढवली. निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर सांगोला शहरात खरंच करताना तितक्या लोकांना तितक्या मतदारांना मी एक आवाज देत होतो. ही निवडणूक आहे शहराच्या विकासासाठी, शहराची कामं करण्यासाठी, या शहराच्या नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी, आरोग्याच्या सेवा माझ्या सांगोला शहरातील लोकांना मिळाल्या पाहिजे. ते गाव डासमुक्त झालं पाहिजे. कचरा या ठिकाणी दिसता कामा नये. महिला या ठिकाणी दिसता कामा नये. सुंदर असं शहर बनलं पाहिजे. या उद्देशाने मी नागरिकांच्या गेलो, वाड्या वस्त्यावर गेलो, रस्त्याने गेलो, भाषणातून हाच मुद्दा मी सांगत होतो. नगर विकास खातं होते ते कुणाकडे होतं? आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास खाते होते. भरल्या हाताने शहरातल्या लोकांनी मतदान केलं. मतदान केल्यानंतर नगराध्यक्ष पदावर आनंदभाऊ माने 5300 मतांनी निवडून आले. 15 नगरसेवक निवडून आले. गुलालाची कापडं त्यांची धुतली नव्हती. निकाल लागल्यापासून 8व्या दिवशी मी मित्रांनो जाऊन तिथं सीओच्या कार्यालयात बघा 150 कोटी रुपये त्या सांगोला शहरात लोकांच्या जातीपातीच्या भलावण्या करायच्या, लोकांना भावनेला बळी पाडायचं, लोकांना मागं पळवत राहायचं, कुठल्या तर व्हॉट्सअपवर किंवा कुठली तरी एखादी क्लिप टाकायची, भडक वातावरण करायचे उद्योग आम्ही कधी केले नाही. 40 वर्ष या तालुक्याचं राजकारण करत असताना स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आणि शहाजी बापू पाटलांना कुठल्याही जनतेला त्रास होईल असे एक सुद्धा आम्ही दोघांनी तरी काम केले. आज काय चाललं चालू सगळ्या तरुणांना भडक वातावरण करायचं. एखाद्या पोरानं कुठल्या तरुणात टाकलं, माझं एखादं भाषण मोबाईलवर टाकलं, माझा एखादा फोटो टाकला, दादा नोटेचा एखादा फोटो टाकला का एका क्षणात त्याला फोन येतोय, डिलीट करण्याचं तुझं बघून घेईन. कुणाला धमकी देत सांगण्याच्या लोकांना धमकी देतात. 65 वर्ष आबासाहेबाला सांगल्यानंतर हाताच्या फुटाचा कधी आम्ही म्हणलो ना बाई गणपतरावजी देशमुख साहेब इकडे पिरोडचे आहेत म्हणून आमच्या सांगतो अभिमान त्या नेतृत्वाचा आम्ही बाळगलो. आणि आज तर न ताटं तुम्ही आबासाहेबांच्या समाधीच्या पाया पडला. लोकांनी काय नेमक्या भावना भडकवत गेला. निवडून आला, नशीब तुमचं चांगला निवडून आला, आमचं पोरग निवडून आल्यासारखं आम्हाला बी आनंद आहे. पोपटराव देशमुखाचं पोरग, चंद्रकांत देशमुखाचं पोरग, शाजी पाटील, सुभाष पाटलांची पोरं काय वेगळी येते का? हा दोस्ताना आम्ही सांभाळलेला आहे. पण 14 महिने झाल्यानंतर तुम्हाला एवढा अहंकार आणि गर्व नेमका कशात आलाय मी तुम्ही त्याच्या सामुदाच्या पोरांना धमकवायला
दादागिरी ह्या तालुक्याने कधी सहन केली. या तालुक्यानं रोजगार हमीची कामं करण्यासाठी केली. अमेरिकेत आलेल्या मिळूच्या तांबड्या भाकरी या तालुक्यातल्या जनतेने खाल्लेल्या. घागरभर पाण्यासाठी आमच्या आया बहिणी मांडीवर काष्टा घालून ट्रॅक्टरच्या मागे पळालेल्या आमच्या पुढ्याला 18-20 दारीचा तालुका ठरला तरी या तालुक्यामध्ये ताट स्वाभिमानानं उभा राहिलेल्या माझ्या जिल्ह्याचा हा तालुका इथं कुणाचा दहशतवाद चालणार. हा दहशतवाद आम्ही मोडून आम्हाला या राजकारणात पडायचं. 90 साली या तालुक्यात पहिलं पाऊल टाकत असताना आणि पहिलं भाषण करत असताना मी एकच वचन दिले की माझी लढाई भाई गणपतरावजी देशमुखांच्या विरोधातली नाही. माझी लढाई या सांगोला तालुक्याच्या दुष्काळाच्या विरोधात. एका उद्देशाने मी या तालुक्यात राजकारणात उद्दिष्ट माझं होतं माझ्या सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. माझ्या तालुक्याच्या प्रत्येक गावाला वाडी पिण्याचं पाणी मिळालं. प्रवास मोठा झाला असलाय काही आता खडतर प्रवास झाला. अभिमानाने या ठिकाणी उभा राहून सांगतो मी तुम्हाला मतदान होणार आहे. उद्या तुम्ही धनुष मानाला मत देणार आहे. मतदान झाल्यानंतर तुम्हाला मी आठवणीने सगळ्याला सांगतो या तालुक्यातलं एकही गाव असं राहिलं नाही की ज्या गावाला योजनेचं शेतीला पाणी मिळालं. तिकडून कोळा भागातनं पाणी लोटवाडीपर्यंत टेबू योजना पसरवत आणली. आटपाडी करून टेबू योजना घेतली. म्हैसाळ योजनेची त्या ठिकाणी सगळी गावं घेतली. दीपकाबांची जवळा गाव असो जवळ्या खालच्या 4 वाड्या तरगेवाडी बुरगेवाडी आगलावीवाडी त्या बोपसीवाड्या सगळ्या वाड्या आता पाण्याने लबाबणार आहेत. आलेगाव घेतलं, वाकी गिरणी घेतलं, वाडी तुचाळी घेतलं, मिडशिंगी घेतलं, वाडेगाव सुद्धा घेतलं. 7 कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आता काम मी काल बघितलं नराळ्यापर्यंत सतूर्ण काम करण्यासाठी उजनी आपली 22-23 वर्षी पडली. 97ला तत्वदा मंजुरी मी आमदार असताना मला मिळाली. ते तसं पडून राहिले. कृष्णापुऱ्यात भाजप सेनेला यश आलं. त्यांनी गोदावरी तापी करून तयार केला आणि सगळा निधी तिकडं वर पुन्हा भाई गणपतरावजी स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख 2001 साली मंजुरीची मंजुरी प्रशासकीय मंजुरी नारळी तर विलासराव देशमुखांनी पण दुर्दैवाने ते सुद्धा ते 2007 साली ही मंजुरी रद्द करण्यात आली. गेला आपल्या मंजुरीचं पाणी. मी आमदार तुमच्या आशीर्वादाने तुम्ही दिलेली संधी आणि ज्यावेळी मी आमदार झालो माझ्या लक्षात आले की उजनीचं पाणी इंदापूरला वळवायला लागले. ती माझ्या लक्षात. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरची माझी बाईट त्यावेळी बघितली. झाड माझ्या सांगोला तालुक्याच्या उजनीच्या 2 टीएमसी पाण्याला पूर्ण धक्का लावतो. सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित क्रांती घडली. 11:30 वाजता मी इंटरव्ह्यू दिला माझ्या वाड्याच्या पुढे त्या ठिकाणी पत्र्याखाली. 11:15 वाजता त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा पहिला तुम्हाला काय कसे असेल तुम्ही टीव्हीवर बोलता साहेब माझ्या वागण्या झाला. माझ्या जनतेवर अन्याय झाला. माझ्या सांगोला तालुक्याच्या दुष्काळी माझ्या शेतकऱ्या वागण्या झाला. मी शांत बसला. नको रे असली मला आमदार. बापू माझ्यावर काय बोला तुम्ही साहेबांच्या बोला दादा माझं तुम्ही का पाणी घेऊन जा. 98 टीएमसी पाणी त्या उजनीचा त्याचं फक्त 2 टीएमसी पाणी सांगोल्याला. 96 टीएमसी पाणी तुम्ही सगळी वापरताय. आम्ही भांडत नाही. 2 टीएमसी द्या. 1 वाजता निघाला आणि 2 टीएमसी पाणी पुन्हा सांगोल्याला वळवलं. माझ्या मोबाईलला त्यांनी तातडीनं जिआर पाटोला शांत व्हा म्हणजे शारी बापू पक्के झाला.
क्रांती करतो. जुळतंय का मला? तोंडात येते का तुम्हाला? गुळगुळ 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 काय नाही. काय 14 महिन्याच्या आमदाराचा एवढा स्वतःला काय करून ठेवलंय? काय त्या आमदारकीला चव आहे? काय तुम्ही लगा मतदार चुकला रे. मी मत देत होता आता कॅबिनेट त्या पुन्हा चुकून केला. ज्यांच्या क्षमता नाही त्याला कधी निवडून देणं ही खात आहे. आणि म्हणून मी विचार केला या महूद भागाचं नेतृत्व करायची क्षमता कुणाचा आहे की दादा लवटे. आणि मला जेव्हा भागाला जमलं गोष्ट माझा पिंटूरचा जाप्पाचा दोस्ताना अर्जुनाचा नवनाथ पाटलाचा जय आपानंतर मी संधी त्या घरात गेला म्हणून पाटलांना विचारलं उभा राहत. त्यांनी इच्छा व्यक्त केली मला म्हणजे उमेशला संधी ना उमेशच्या धर्मपत्नीला यावेळी मी धर्मांना निवडून संधी विजाभाऊ घर आहे. विजाभाऊ या गावात भरपूर नेतृत्व. एक जिल्हा परिषद सदस्य कसा असावा विजय पाटला यांना विजाभाऊ म्हणून त्यांनी विजयदादा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विजयदादांचा सगळ्यात लाडका जिल्हा परिषद सदस्य कोणतरी विजाभाऊ पाटील. ही परंपरा आपण पुढे केली पाहिजे जतन केली पाहिजे. मी विचारलं तुझ्याकडे किती पैसे मी दादाला विचारले काय बघू द्या त्यावेळी भगवंताचा आशीर्वाद पाठवायच्या आशीर्वादानंतर जात जात वाटेला सगळं काय होत असतं त्याची काही चिंता करायला राजकारण मी शिकलो. घरात मी 100ची नोट घेऊन बाहेर पडलो तर मी दिल्लीचा महिन्याचा दौरा करून ही अवघड आहे सगळी घालून मी घरात ते आंघोळ करायची प्याय वेळ टाकायची पहिले तो ऑइल मिल मध्ये जायचा. पहिला हप्ता ऑइल मिल मध्ये बसवायचा. ती गाडी बिडी जरा मला पहिला मालक ओळखते आता 10,000 टाकलं आहे. तिथनं गेला तिथून नाही जायचं उत्तमराव जाणतात. दुसरा हप्ता झटका तिथे द्यायचा. तिसरा हिंदूराव नाईकवर पडणार ओके महिन्याभरात सगळे चिडली येत आपली सापात्री जनसेवेसाठी तुम्ही बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी विश्वास कुणालाच नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मासाचा तुकडा नाही खाऊ दिवस काढला. 18 तास अभ्यास केला आणि जगाला रजले गाळले. फक्त भारत देश नाही फक्त महाराष्ट्र नाही संपूर्ण जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर 33% जे निग्रो पासून ते मागास होते त्यांना एक सूर्य दाखवला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब. आज त्यांनी दिले ह्या मतासाठी जगात चालवण्याचा ऑक्टोबर कोणता मित्रावर तयार झाला. अमेरिकेकडे सगळ्यात मोठ्या पण कुठल्याही देशाला युद्ध करायचं म्हणलं तर अमेरिका देशाला सुद्धा 2-2 वर्ष लागतात. बारक्या देशाची लढाई तरी देश ताब्यात. पण या एका तुमच्या पटनानं देशाची सत्ता समुद्रासारखा काँग्रेस होता जनतेने बघता बघता भाजप शिवसेनेचा भगवा झेंडा सोडून 3 वेळा त्या मंत्रालयावर या जनतेने ही मताची ताकद आहे. आणि ही मताची ताकद ओळखून तुम्हाला मला पुढे जायचं.
मी वचन देतो या ठिकाणी आलेल्या लोकांना की उजनीचं पाणी मी घेऊनच एवढ्यासाठी आलो की या भागातले एकच पिढी तुमची झिरायत राहणार नाही. असो कटपळा असो इतका असो गवतपूर असो मोठेवाडे असो आचंदाडे असो सोनवाडे असो बागलवाडे असो एकतपूर असो शिवणं असो वाका असो हर दैवडीपर्यंत ते पाणी घेऊन आलोय मी. काळजी करू नका. आणि 1 वर्षाची मला मुदत द्या. टेंडर निघाले निरादेवगड मधून पाणी कोळेगाव चिकमोजामध्ये कॅनॉलमध्ये टाकायचं टेंडर. 1 टीएमसी पाणी फक्त सांगोला तालुक्यासाठी आहे. 1 टीएमसी पाणी आणि सध्याचं बीर धरणातलं पाणी धरलं तर तुमच्या या कॅनॉलमध्ये एकूण 9 पाळ्या होत्या. 1 पाळी मोजली जाते 21 दिवसाची. 9 पाळ्या म्हणलं किती झाले दिवस? 190 दिवस तुमचं पाणी राहणार आहे. कॅनॉल भरून राहणार आहे. पीक एखादं जळ जातो की उद्या येणार आहे. पण गेल्या 5 वर्षात कुणाच्या ऊसाचा पिवळा पाला कधी बघायला मिळाला नाही का? ह्याच्या आधी फिरायला गेलं पवारवाडीत गेले इकडे गेलं नवनाथ रानात गेले. जानेवारी महिन्याला ऊसाची हिरवगार पानं हळूहळू पिवळी व्हायला लागायची. कितीतरी पिकं आपली जोडून गेली पाण्यावर. आमदार झाल्यापासून गेल्या 5 वर्षात ही 1 वर्ष तुमचं 1 पीक जळलं नाही. ही जबाबदारी मी स्वीकारली. त्याचं श्रेय मला कोण देत नाही. मी काही मागतही नाही त्या देशात. मी करू शकला फक्त शहाजी पाटील सचिन पवारचा नाही ताकद होती. ही शिवसेनेची ताकद आहे. ताकद आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी या लोकशाही सन्मान मिळाला पाहिजे. श्रीमंताच्या घरात सत्ता खेळत राहिला तर लोकशाहीला काही अर्थ राहणार. त्या गोरगरिबाने या लोकशाहीला जतन केलंय. त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी सातत्याने आजची उदाहरण तुम्ही बघताय. सरपंच अभिमानात तुम्हाला आठवतंय 1 निवडणूक मी या ठिकाणी अशी केली होती. नंद्यातला नंदू कांबळेला सुद्धा मी उभा केले होते. लक्षात घ्या तुम्ही. माझ्या सगळ्यात घासून तालुक्यात पडल्याबद्दल नंदू कांबळे रेकॉर्ड काढून 150 मतदान. चौकात आल्यानंतर मला शेकापचे हसायला काय वापरली काय दुसरं कुठं आला बसले. माझा नद्या तुझी घेऊन करणार आहे. काळजी करू प्रल्हाद कामाचा नंदू कांबळे कशासाठी मी संधी. दुसरा कोण मला एखादा मागासवर्गीय श्रीमंत स्वतःला नसतात. तो प्रामाणिकपणे या ठिकाणी पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्याला संधी कार्य शब्द राखणारी पूर्वी आम्ही उभा केली. आज शरीर राखणारी पूर्वी नगरसेविका मुसामध्ये नगरपालिका सन्मानाने जाते. ताठ मिटिंग जमल्या जाती शरीर बोला हा हिंमत कुणाची करायची. आज आरोग्य खात्याच्या ज्या सुबनामा आहेत सुरेश सभापती 22 वर्ष त्या महिलेनं मागासलेल्या बौद्ध समाजातल्या सफाई कामगार म्हणून काम केलं. आता 5 पासून सांगोल्याचे रस्ते खराब्याने केले झाले. पत्रा घेऊन असं गटारातली काळी झाडू काढून पाठी टाकून पाठी बाजूला जगण्यासाठी 22 वर्ष सफाई कामगार म्हणून जिने काम केले. त्याच माझ्या बहिणीला मी त्या ठिकाणी आज कीर्तिबाच्या आईला माझ्या आरोग्य खात्याची सभापती म्हणून तिथे बसवलं. मला आनंद बाबा थोडा मावशी भरायला
ताई काय झाले मला साहेब म्हणजे या खुर्ची उचली करून बसायचं पगार लवकर काढा म्हणून इथे येऊन हा सोडून उभा राहायची आणि आज त्या खुर्चीवर मी बसली. आता माझ्या महिन्याचा पगार मी काढणार आहे. एक तारीख ते शिकू हा सन्मान हे सुख किती आहे म्हणतो माझं हे आत्मिक सुख माझं आहे ते कुठल्या दुकानात खरेदी करता येते. संधी मी सर्वांना दिली. आज लोणारी समाजाचे माझे 2 उमेदवार, बौद्ध समाजाचा 1 उमेदवार, होणार समाजाचा 1 उमेदवार, हाटकर समाजाला मी संधी पहिल्यांदा. डॉक्टर दबडे तिथं जोडून गटातून पंचायत समिती निवडून धनगर समाजाचे तरुण आहेत, मराठा समाजाचे तरुण आहेत, सगळ्यांना बरोबर मी म्हणतो हा तालुका आपल्याला जे वचन मी परमपूज्य गगनगिरी महाराजांना माझी जन्म दिल्याने माझी माता करावतीला दिलं होतं. शेवटचा श्वास सोडत असताना माझा संपूर्ण तालुका हिरवागार झालेला होती आणि त्यावेळी श्वास सोडून मला सांगितलं की मला बोला येत नव्हतं दादा साहेब विठ्ठल बापू कसं एवढं साहेब आठवड्यात बाहेर पडून निवडणूक लढवणार आहे म्हणजे माझे एक काम राहिले काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन शेवटची तुमची सही आहे गेल्या तेवढी तुमची सही करायची माझं काम होतं. रात्री 11 वाजता 11 वाजता ते ब्रिज काय 11:15 वाजता माझ्या पीएच्या फोन बापूला गोराडे माझ्या कानाला बापू फाईल मागून घेतली माझी सही झाली. 883 कोटी रुपयाची योजना आम्ही सांगण्यासाठी फडणवीस साहेबांना डॉक्टरच्या गोळ्यात मी बरा झाला नाही फोटो बिटे काय तर मनात मारा उजडी मंजूर झाली म्हणजे खात्री त्या दिवशी कसा नीट होत आहे बघ तुम्ही तो सामान्य अजून ह्या नळ्या अडकवतो नाही थोडं फेकून घाबरून नळ्या काढल्या साधायला खट 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 गुड घालून डॉक्टर बोलतो सर्व गाडी चालू गाडीने बसून नाही तिथं माझी त्यासाठी पांढरा काही गेले गावाला बसले म्हटलं गावावर बस काय पडलो झोडलो काय पडायला कुठं आपल्याला ही आता दोघं एक आले 3 पुन्हा ह्याला आमदार होते आणि कशाला तुम्ही या भाडीकडे 4 महिन्यात मी आमदार मिळेल 5-6 महिन्यात तुम्हाला मी सुटली का चिमणी धरायला लागला तुफान आहे तुफान एकदा सुटलं म्हणजे भल्या वेळेला अडवते आणि ताकद आणि शक्ती दिली ती माझ्या सांगोल्याच्या तमाम जनतेला काँग्रेस पक्षात होतो काँग्रेस पक्षात मला वैभव होतं काँग्रेस पक्षाने सातत्याने मी मागत त्यावेळी मला तिकीट दिलं होतं कुठलंही भांडण माझं काँग्रेस पक्षाबरोबर नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब कराड मुख्यमंत्री ते अजित दादा 2 वर्ष पृथ्वीराज बाबांच्या शिक्षण घेत असताना दुपारी अभ्यास नातं आजोबाला माझ्याबरोबर 10 वेळा आलेली नाजी दादावर माझं नातं काय मालकाला नवनाथ पाटला ते नवनाथ पाटला घरचा फोटो बघा दादा
एवढा कवळा अजितदादाचा एवढ्या फोटो पुढे ठेवला नाही, एवढा कवळा फोटो नव्हता पटला. त्यावेळी मी आणले 91 साली घेऊन आलो अजितदादा. 2 तास बसवलो. ते थोडलं पोरग आपलं काय नाव आनंद जन्माला आलता. आनंदा मांडे घेऊन अजितदादा ही सगळे होते. पण मी काय गेलो शिवसेनेत घडी ठोका यंत्र असं माझ्या गाडी पडलेलं होतं. 14 साली ह्याचं खरं नाही रे म्हणल्या दोघांचं बी. काँग्रेस पडते, राष्ट्रवादी पडते, भाजपचे नेते आता सरकार येते, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. उशीर केला तर गाडी चुकून पाठ दिशे मोकळ्या गाडीत आपल्या पट्टी घालून किती खात्याला आमदार नानाचा पोराला शिव्याचा वाडी बा. तुला काय कळत नाही, हे नाही ते नाही. घरच म्हणलं मी करतो ते बरोबर आहे. माझ्या मागच श्रोते का नाही बघितलं. 14ला पडलं तरी आपण 76,000 मध्ये दणदणीत मतं घेऊन पडलो. 1100 मतं शिवसेने 76,000 आणि 19ला मुख्यमंत्री झाला. आपलं आमदार तुम्ही केलं, आमदार केलं म्हणून मुंबईला गेलो भांडणात गुवाहाटीला गेलो काय झाली काय दोघांमुळे ते काम झालं. दोघांना पाया पडले. एक माझ्या पोराने, एक लहान भावाने 2 आमदाराच्या पाया पडतो. माझी काय रे काय मला पण लागत नाही. कुठे झकाल गेलो तर लई माणूस होते. ती बघ काही झाडी काय तुम्हाला तुमच्या बायका बोलते म्हणतात ते फोटो काढून फिराय माझ्याबरोबर 4-5 तिथं स्वारगेट फिरायला झाला. एका चौकात उभा राहिल्यानंतर नाही जर 15 मिनिटात 1000 फोटो निघत दक्षिण आफ्रिकेत येते आपलं पावडर कारखान्याची टीम संचालक प्रशांत मालक परिसर. दक्षिण आफ्रिकेतनं समुद्रावर प्रशांत मालका व्हॉट्सअप कॉल मी आता आणि तिथनं मालक व्हॉट्सअप काय बोलायला. मालक नमस्कार काय म्हणतो व्हॉट्सअप अहो म्हणला मी दक्षिण आफ्रिकेत आलो. या निग्रोच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या म्हणतात त्या व्हॉटिंग मोटर एवढं डायलॉग कशामुळे वैभव मिळालं हे कुठल्या बाजारात आले. ही मिळवायला कुठली निवडणूक असती कुठली मतदान केलं तुम्हाला मतभेद बाळा तुला काय झाली काय डोंगरासाठी. भगवंताने एकदा ठरवल्यानंतर लय रे ह्याला दाबलाय देव म्हणला महादेव थांब शेजा लागा तुला असा उसळी वाटतो. 132 देशात मला डायलॉग आला. ट्रान्सलेटर 132 भाषेत डायलॉग आला. हे वैभव कुठे हेच माझं वैभव. यातच मला करत मला नाही काय कळकळीची विनंती. दादाची माझी ओळख होती. दादाचा वडील माझा जीव करत असतो. 95ला मला
शिवाजी सरकार भगवान रात्री सायकलवर चिपळला काय सायकलवर पुढे उद्या गावात यायचं मोरे मागील उद्या लोटवाडी दिला म्हणजे कशाला वाढणार पुढे काढता एखादी उद्या हेच 94 वर्षाचं मला या लोकांना खाद्यावर घेतलं ते मोरे म्हणून मास्तर होता मिलिटरी म्हणून त्यानं रायफल आणि काढतोस भरून रायफल अशी आणि शिवा सरकारनं फरशी कोराड हातात धरली मी मधनं मिरवणूक खांद्यावर काय काय घडतंय काय सगळ्या गावाला भगवान बोला कला भाषण कोण आढळलं ते मी बोलतो 95ला मी लोटेवाडीत मतांकित केलं असं चालू आठवडे ते पंक्चर काढत येतो वाकलो नाही दादा हे भगवान दाखवला ठीक आहे काय करायचं गोष्ट तुझीला सकाळी दादा जगाच्या कंपनी येते ना मर्सिडीज बेन्झ कुठलीही गाडी सगळ्या ती खरेदी करते तुम्ही मला सांगायचं त्याला 2 वर्षात मी 40 कोटी रुपयाची गाडी खरेदी करायची ही ताकद दिली मी शक्ती दिली एका दोस्ताच्या ठरवलं याला मोठं हीच भावना रमेश पाटलाच्या कुटुंबाने माझं वेगळा तुम्हाला बहुत साक्षी आप्पा पाटलाला मी विसरू शकतो सुख दुःखात सुखात कधी आप्पा माझ्या जवळ होता पण दुःखाचा माझ्या काळात आप्पा नवनाथ कधी आजू ताटे सोडून माझ्याजवळ फार पडली नामची सेवा करायचा संधी दुःखातल्या मला 10-15 वर्षाच्या जोडीला दुर्दैवाने त्याची आठवण मला जोडून ठेवायची सगळ्यांनी बहुत गावाने विचार विजाबाबची आठवण ठेवा पिंटू पाटलाच्या आप्पाची आठवण उद्याचं मत उमेश पाटलाच्या मंडळीला नाही उद्याचं मत विजाबाबसाठी पिंटू पाटलासाठी एवढं भावना ठेवून तुम्ही आपल्या माणसाचे त्यांनी या गावाचं नेतृत्व करत त्यांच्या पोराचं त्यांच्या सुनासाठी एक बटन दाबायचं फक्त आप्पाची आठवण विजाबाबूची आठवण काढायला बटन दादा लोटेला विक्रमी मताने निवडून फार विश्वास तुमच्यावर पहिलवान बाळू देवाला चांगल्या मतात तिघाची चिन्ह धनुष्यबाण आणि कुठं चुकायचं काय कारण आहे देशला धनुष्यबाण हार बटन देशला धनुष्यबाण एवढंच करा माझी बांधील त्या दादा म्हणजे किंवा व्यासपीठावर बसलेल्या सर्व या नेत्यांची बांधील आहे तुमची 5 वर्ष दादा मोठे उमेश पाटीलांनी बाळू चांगली सेवा तुमची सेवा करायला ते कुठेतरी करणार नाही वचन जाता जाता एकच सांगतो तुम्हाला काय आता बघायचं नाही आपलं आपलं बघायचं घराचा संसार बघायचा कुणाचं मोठे पण बघू नका ती दादा मला लक्ष्मी गेली काय अरे घ्या काय तुम्हाला संस्कार काय नाही बाळू मामाचा फोटो लावला म्हणला शिवाय हा पाठवा मनात म्हणायचं बाळू मामा माफ कर लगा 1000 महादेवाची शंभू महादेव बोलायचा गोळ्या महादेवाला 1000साठी वरबडता गडी वरबड टाका तुला नादा लागलं पाहिजे एवढे आपल्या सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे हात प्रकट करा जय